नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारचे रेसिपीज आहेत, त्याची प्लेलिस्ट मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही जरूर चेक करू शकता. तुम्ही मला फेसबुक आणि इन्स्टावर सुद्धा फॉलो करू शकता. तसेच माझ्या व्हॉट्सअप चॅनलला ऍड होऊ शकता, त्याची सुद्धा लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जरूर चेक करा. एखादी रेसिपी तुम्हाला आवडल्यास इतरांना शेअर करा, रेसिपीला लाईक करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. चला मंडळी, आजचा पदार्थ मी बनवणार आहे ढोकळा. तर ढोकळा लगेच आपला तयार होत नाही, त्याला एक रात्रभर तरी आपल्याला हे संपूर्ण पीठ फर्मेट करायला ठेवत असतो आपण. पण याआधी आपण ढोकळा चणा डाळीचा नक्कीच खाल्लेला आहे, पण आज इथे मी वेगळा थोडासा ढोकळा बनवणार आहे. त्यासाठी बघा, इथे मी तांदळाची कणी घेतलेली आहे, जी भाकरींसाठी आपण वापरतो तशी ही कणी आहे. तर ही कणी मी वाटीच्या मेजरने घेतलेला आहे. तर फुलपात्राचं मी इथे मेजर घेतलेलं आहे. उभ्या साईडच्या ह्या ज्या वाट्या असतात, तर ह्या वाटीच्या मेजरने मी 2 वाटे घेतलेले आहे ही कणी तांदळाची, आणि 2 वाटी मी इथे घेतलेले आहे तूर डाळ. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला कुठलीही डाळ या ढोकळ्यामध्ये घालायची नाही. ढोकळा तर एकदम दिसायला छान दिसणार आहे, पण खाण्यासाठी सुद्धा अतिशय उत्तम हा ढोकळा तयार होतो. तर हे मी सकाळी 8 वाजता मी हे भिजत लावलेलं आहे. तर 9 ते 10 तास झालेले आहे. 10 तासानंतर मी आता हे संपूर्ण त्यातलं पाणी काढून टाकून आणि हे दोन्ही मिक्स करून आणि ह्याचं बारीक पेस्ट मी करणार आहे. तर हे बघा, इथे मी आता डाळीवरचं जे हे पाणी आहे बघा, व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले आहे डाळ. तूर डाळीचे भिजवल्यानंतर पाण्याचा कलर बघा कसा आलेला आहे. ह्याच पाण्याचा वापर आपल्याला डाळ आणि तांदूळ व्यवस्थित वाटताना आपल्याला करायचा आहे. तर पाणी मी काढून घेतलेलं आहे. डाळ चांगली फुलून आलेली आहे. हे बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ आणि तांदूळ एकत्र आपल्याला मिक्स करून आणि वाटायची आहे. ही किती बारीक करायची आहे इथे मी दाखवते. वाटताना पाणी आपण डाळीतलं काढून घेतलेलं भिजवलेलं पाणी आहे, भिजवलेल्या डाळीचं, तेच आपल्याला इथे वापरायचंय. हे बघा, एकदम आपल्याला हे बारीक वाटायचं आहे, अजिबात तरभरीत ठेवायचं नाही. कन्सिस्टन्सी इथे मी तुम्हाला दाखवते. या पद्धतीने आपल्याला हे डाळ तांदूळ पाणी घालून आणि वाटून घ्यायचे आहे. तर शेवटचं माझं आता हे वाटायचं राहिलेलं आहे. तर इथे आपल्याला बघा, आता कांदा पोह्यांसाठी आपण जे पोहे वापरतो ते पोहे आपल्याला घ्यायचे आहे. मीडियम साईजची एक वाटी मी घेतलेली आहे. पोहे कमी जास्त झाले तरी काही टेन्शन नाही, थोडेसे जास्त झाले तरी हरकत नाही, थोडेसे कमी झाले तरी सुद्धा हरकत नाही. इथे तुम्हाला वाटी मी दाखवलेली आहे. तरी थोडेसे मी पाण्याने धुवून घेणार आहे आणि या ह्याच्यामध्ये आपल्याला डाळ आणि तांदूळामध्ये वाटायचे आहे. याच्यामध्ये मी आपले पोहे धुवून आणि टाकलेले आहे. संपूर्ण आपलं डाळ तांदूळ आणि पोहे सगळं वाटून झालेलं आहे. इथे मी पिठाची तुम्हाला हे वाटलेले जे बॅटर आहे याची तुम्हाला मी कन्सिस्टन्सी दाखवते. इथे थोडंसं पाणी मी घातलेलं आहे मिक्सरच्या भांड्याला, सगळीकडनं पाणी विसळून, आणि मी हे पाणी या बॅटर मध्ये घातलेलं आहे. तूर डाळीचा हा ढोकळा खरंच खूप उत्तम प्रकारे चवीला तर लागतोच आणि हेल्दी सुद्धा आहे. हरभऱ्याच्या डाळीचा, चण्याच्या डाळीचा ढोकळा आपण खाल्लेलाच आहे. ह्या डाळीचा ढोकळा नक्की या पद्धतीने करून बघा. अगदी प्लेन आपण हा ढोकळा करणार आहे. या ढोकळ्यामध्ये मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर असं काहीही वाटलेलं नाही. फक्त डाळ तांदूळ आणि पोहे मी इथे फक्त घेतलेले आहेत. याप्रमाणे आपल्याला इथे करायचं आहे आणि ह्या ढोकळ्याबरोबर खाण्यासाठी अतिशय टेस्टी लागणारी मस्त लाल बुंद लसूण चटणी मी करणार आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित आपण हे मिक्स केलेलं आहे. तर हे पातेलं आपल्याला पॅक झाकण ठेवून त्याच्यावर गरम असं काहीतरी टॉवेल, कपडा, बेडशीट असं आपल्याला टाकायचे आहे. आणि उद्या सकाळी आपलं हे बॅटर किती फुलून येणार आहे ते आपण बघणार आहोत. बॅटर बघा
मोठं मी पातेलं घेतलेलं आहे, भरपूर सारं रिकामं आहे, वरती 3 ते 4 इंच जागा आपली वरती आहे. तर सकाळी आपलं हे थंडीचे दिवस आहे तरी सुद्धा हे बॅटर कसं फुलून येणार आहे तर ते आपण इथे सकाळी बघणार आहोत. तर आता इथे मी व्यवस्थित पॅक झाकण ठेवून त्याच्यावरती कपडा ठेवणार आहे आणि उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे पातेलं उघडणार आहोत. यामध्ये मीठही मी घातलेलं नाही, काहीच घातलेलं नाहीये. आता हे बॅटर मिक्स केलं, याच्यावरती झाकण ठेवून आणि पॅक बाजूला झाकून ठेवणार आहे. मंडळी हे बघा, ह्या पद्धतीने मी हे पातेलं असं कव्हर करून ठेवलेलं आहे. आतमध्ये मी ह्याच्या पातेल्यावरती एक कपडा टाकलेला आहे. कपड्यानंतर याच्यावर मी पॅक झाकण ठेवलेलं आहे. त्यानंतर हे बघा, गरमीचा हा जो कपडा आहे तो पॅक सगळीकडनं त्याला लपेटून घेऊन ठेवलेला आहे आणि ठेवून दिलेले आहे. तर उद्या सकाळी आपण किती हे पीठ फुलून येणार आहे ते बघणार आहोत. तर मंडळी, मी रंजना, होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. माझ्या रेसिपीज साध्या सिंपल असतात. बरेच जण खूप लांब लांबून माझ्या रेसिपीज बघतात, त्यासाठी मनापासून धन्यवाद. तर काल मी जे फर्मेंटेशन करायला ठेवलेलं होतं ती रेसिपीज इथे आपण आज करणार आहोत. चण्याच्या डाळीचा ढोकळा आपण खाल्लेला आहे, तर हा ढोकळा आहे तूर डाळीचा. तर तूर डाळीचा ढोकळा आपण इथे कसा होणार आहे, कसा दिसणार आहे किंवा पीठ कसं फुलून आलेलं आहे ते मी इथे तुम्हाला दाखवणार आहे. तर त्यावरून संपूर्ण रात्र गेलेली आहे. त्यानंतर मग मी आता हे इथे तुमच्या समोरच उघडणार आहे. जेवढं मला पॅक करता येईल हे पातेलं तेवढं मी पॅक करून ठेवलेलं आहे. त्यानंतर आपण किती याचं फर्मेंटेशन झालेलं आहे ते बघणार आहोतच. चला तर मग आज आपण आता आपल्या ढोकळ्याचं हे जे काही बॅटर आहे तर ते कसं फुगलेलं आहे ते आपण बघूया आणि आपला ढोकळा बनवायला सुरुवात करूया. रेसिपी संपूर्ण बघा, सिंपल रेसिपी आहे, पण चण्याच्या डाळीचे पदार्थ बरेच जण खात नाही. तुरीच्या डाळीचा ढोकळा नक्की बघा, अतिशय टेस्टी तर होतोच, दिसायलाही छान दिसणारच आहे. इथे तुम्ही बघणार आहातच. त्याबरोबर जी चटणी मी बनवणार आहे, लाल बुंद कलरची तिखट झणझणीत लसणाची मी चटणी बनवणार आहे. त्यामध्ये अजून एक दुसरी चटणी ऍड करणार आहे. तर ती चटणी कुठली इथे आपण रेसिपीमध्ये बघणार आहोत. चला तर मग आपलं पीठ इथे फर्मेंटेड कसं झालेलं आहे ते आपण बघूया. तर मंडळी हे बघा, हे कपडा मी असं ह्या पद्धतीने ह्याला लपेटून ठेवलेला आहे, जेणेकरून थंडीचे दिवस आहेत आणि आपले हे जे बॅटर आहे ते व्यवस्थित फर्मेंट व्हायला पाहिजे. तर मी आतमध्ये पण एक कपडा झाकण ठेवलेला आहे आणि मी इथे जवळून तुम्हाला दाखवते आहे की ह्याच्यामध्ये आपण काहीही सोडा वगैरे फर्मेंट होण्यासाठी आपण काहीच नाही, इनो वगैरे असं काहीही घातलेलं नाही. तरी सुद्धा बघा, थंडीचे दिवस असून सुद्धा आपलं हे बॅटर तुम्ही इथे जवळून बघू शकता किती जास्त प्रमाणामध्ये फर्मेंट झालेलं आहे. हे बघा मंडळी, फर्मेंट झालेलं आहे आणि थंडी म्हणाल तर भरपूर थंडी सध्या आहे, पण हे बॅटर बघा भरपूर आपलं पीठ हे फर्मेंट झालेलं आहे. तर आता आपण ढोकळा बनवायला सुरुवात करू. त्याआधी आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे, हळद घालायची आहे आणि व्यवस्थित हे बॅटर मिक्स करायचं आहे आणि तेल घालायचं आहे. तर हे प्रमाण आपण इथे कसं घालणार आहोत ते मी इथे तुम्हाला आता दाखवते. तर मंडळी, ह्यातलं मी बॅटर आता थोडंसं काढून ठेवणार आहे. तर थोडंसं बॅटर मी हे काढून घेतलेलं आहे. बाकी बॅटरचं आपल्याला बनवायचं आहे ढोकळा. त्यातलं अर्ध बॅटर मी काढलेलं आहे, अर्ध बॅटर ह्या भांड्यामध्ये तसंच आहे. तर इथे बघा, सायट्रिक ऍसिड मी पावडर फॉर्म मध्ये असं करून ठेवत असते, तर फक्त चिमटीमध्ये बसेल एवढंच मी इथे घेतलेलं आहे. 2 वाटी तांदूळ, 2 वाटी डाळ आहे. तर आता हे बॅटर 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी डाळीसाठी हे बघा, फक्त 1 चिमटीभर मी सायट्रिक ऍसिड इथे घेतलेला आहे. हा आहे सोडा, बेकिंग सोडा 1 चिमटी मी इथे घेतलेला आहे. फक्त चिमटीमध्ये बसेल एवढंच साहित्य मी इथे वापरते. मीठ घेणार आहे चवीनुसार. सेंधव मीठ मी इथे वापरलेलं आहे. हळदही मी फक्त 1 चिमटी घेणार आहे आणि व्यवस्थित मला हे आता मिक्स करायचं आहे. पाणी एकीकडे मी ढोकळा बनवण्यासाठी भांड्यामध्ये ठेवलेलं आहे आणि ज्या ताटामध्ये आपल्याला हे ढोकळा बनवायचा आहे त्या ताटाला मी इथे तेल लावून ठेवलेलं आहे. तर आता आपल्याला इथे तेल घालायचं आहे. 1 टीस्पून तेल आपण इथे वापरणार आहे. संपूर्ण बॅटर मी व्यवस्थित हे मिक्स केलेलं आहे.
पाण्याला बघा उकळी आलेली आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला ढोकळा बनवायचा आहे। ती डिश मी ह्याच्यामध्ये ठेवलेली आहे आणि आपलं हे सर्व बॅटर मध्ये आपण जिन्नस घालून मीठ वगैरे घालून जे आपण इथे मिक्स केलेलं आहे ते मी घालते। हे बघा जमते मी भरून घातलेलं आहे। तर मंडळी इथे मी 15 मिरच्या घेतलेल्या आहेत, ज्या कलरवाल्या असतात त्या घेतलेल्या आहे आणि तिखटवाली मी इथे काही मिरची घेते, त्याही मी 10-15 मिरच्या घेते। तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घेऊ शकता, पण ह्या ढोकळ्याबरोबर याप्रमाणे चटणी करून बघा, झणझणीत चटणी ही होणार आहे। तर लसूण याच्यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला। मी साधारण फक्त मी जाडसर ह्याचे हे असे काढून घेते, बाकी लसणाचे जे वरची साल आहे मी तशीच ठेवलेली आहे। 5-6 मी लसणाचे इथे ह्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। तर मंडळी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ह्या मिरच्या घेते, लसूण घेते आणि ही एक चटणी मी इथे वापरणार आहे, जवळून तुम्हाला इथे दाखवते। तर ही चटणी आहे चण्याची। तर चण्याच्या चटणीची रेसिपी मी लवकरच चॅनलवरती देणार आहे। चण्याची चटणी आहे, चण्याच्या चटणीची संपूर्ण रेसिपी मी लवकरच चॅनलवरती देणार आहे। तर ही चटणी इथे आपल्याला वापरायची आहे 3 चमचे। हे बघा भरून ही 3 चमचे मी चटणी इथे वापरलेली आहे। तर आता मिठाचा अंदाज इथे अंदाज घेऊनच करायचा आहे, कारण ह्या चटणीमध्ये ऑलरेडी मीठ आहे। तर ह्या चटणीची संपूर्ण रेसिपी मी चॅनलवर देणारच आहे। तर ही जी चटणी आहे चण्याची, ही चटणी तुम्ही ब्रेडला लावून खाऊ शकता, किंवा वेट लॉस जर्नी तुमची चालू असेल तर वेट लॉस जर्नीमध्ये तुम्ही कुठलेही बॉईल केलेले पदार्थ नॉनव्हेजचे असतील किंवा व्हेज असेल तर त्यावरती तुम्ही टाकून ही चटणी खाऊ शकता चण्याची। इतका स्वाद या चटणीला आहे। तरी संपूर्ण रेसिपी मी लवकरात लवकर चॅनलवरती देणार आहे। तर ही चटणी मी याच्यामध्ये घातलेली आहे। तर आता इथे आपल्याला जे मीठ घ्यायचं आहे तर ते खूप अंदाजाने मीठ घ्यायचं आहे। फक्त आपण जे तिखट घेतलेलं आहे त्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे आपल्याला इथे मिठाचा वापर करायचा आहे। अगदी थोडंसं मी इथे मीठ घेतलेलं आहे आणि पाणी घालून आपल्याला ही बारीक चटणी करायची आहे। मंडळी बिना पाण्याची ही चटणी मी या पद्धतीने इथे वाटलेली आहे। याच्यामध्ये आता घालायचं आहे पाणी। तर पाणी मी इथे घालते। ह्याची कन्सिस्टन्सी आपल्याला या चटणीची कशी हवी, कारण आपल्याला ढोकळ्याबरोबर ही चटणी खायची तर ते मी इथे दाखवते। इथे बघा आपली चटणी तयार झालेली आहे। चटणीची कन्सिस्टन्सी इथे बघा ह्या पद्धतीने आपल्याला ही ठेवायची आहे। झणझणीत चटणी मंडळी तयार झालेली आहे, एकदम बारीक आपण ही पेस्ट याची केलेली आहे। तर आता आपल्याला इथे तडका तयार करायचा आहे। अतिशय उत्तम ही चटणी चवीला लागते। ढोकळ्याबरोबरच नाही तर तुम्ही जेवणाबरोबर ही चटणी खाऊ शकता, बरेच पदार्थावरती टाकून ही चटणी तुम्ही खाऊ शकता। तर याच्यावरती आपल्याला आता तडका तयार करायचा आहे। तर तडका पॅनमध्ये 1 टीस्पून फक्त तेल मी घेतलेलं आहे, ते तेल मी गरम करते कडकडीत। तर मंडळी 10 मिनिट झालेले आहेत, तर इथे मी आता गॅस कमी केलेला आहे। 10 मिनिट मात्र मोठ्या गॅसवरती, फुल गॅस मी इथे ठेवलेला आहे। आता गॅस कमी केलेला आहे। आता पुढचे 10 मिनिट कमी गॅसवरती मी हा ढोकळा संपूर्ण होऊ देणार आहे। 20 मिनिटानंतर आपण ढोकळा किती फुगला कसा झाला तर तो चेक करणार आहोत। तेल आपलं कडकडीत आपल्याला गरम करायचं आहे। थोडेसे कढीपत्त्याची पानं मी घेतलेली आहेत। 1 टीस्पून आपल्याला घालायची आहे राई। अगदी थोडेसे घातलेले जिरे। व्यवस्थित हे बघा संपूर्ण मस्त आपली ही फोडणी तयार झालेली आहे। इथे आपली ढोकळ्याबरोबर खाण्यासाठी मस्त तिखट झणझणीत आणि एकदम छान चवीची चटणी इथे तयार झालेली आहे। तर मंडळी 20 मिनिटं झालेली आहेत। ढोकळा आपण चेक करू, सुरीच्या साहाय्याने आपण हा ढोकळा चेक करू। साईडचा तर झालेला आहे, पण बघा अगदी थोडस इथे सुरीला लागलेलं आहे। तर आपण अजून 2 ते 3 मिनिटं हा ढोकळा असाच कमी गॅसवरती होऊ देऊ, म्हणजे मध्ये जे थोडस आपल्या सुरीला लागले तर ते सगळं थोडस कच्चं असेल तर शिजेल। मंडळी 2 मिनिट झालेली आहे, तर आपण आता आपला ढोकळा परत चेक करूया। हे बघा आता सुरी एकदम आपली क्लीन निघालेली आहे, काहीच लागलेलं नाही।
तर मी झाकण असंच ठेवते, गॅस बंद करते आणि संपूर्ण आपला हा ढोकळा थंडगार झाल्यानंतर आपल्याला हा ढोकळा व्यवस्थित कापायचा आहे. तर गॅस मी इथे बंद केलेला आहे. ढोकळा अगदी छान आपला इथे थंडगार झालेला आहे. थंडगार आपला हे झालेला आहे. कडा अशा आपल्या ह्या सोडून घ्यायच्या आहे त्याच्याने. त्याच्यावरती आपल्याला साखरेचं पाणी करायची गरज नाही किंवा तडका पण तेलाचा भरपूर सारा करायची गरज नाही, कारण आपण जी चटणी बनवलेली आहे त्या चटणी बरोबर खाण्यासाठी हा अतिशय उत्तम ढोकळा आहे. वेट लॉस मध्ये आपल्याला तेल साखर वगैरे हे आपण खात नाही, तर त्यांच्यासाठी हा ढोकळा अतिशय उत्तम आहे. तर ह्या पद्धतीने नक्की तूर डाळीचा ढोकळा करून बघा मंडळी. चव त्याची खूप छान आहे. प्रोटीन युक्त हा ढोकळा तयार होतो. फर्मेंट केलेला पदार्थ आहे, वाफेवरती आपण ह्याला तयार केलेला आहे. फक्त आपण जेव्हा बॅटर मध्ये 1 टीस्पून याचं तेल घातलेलं आहे आणि चटणीमध्ये 1 टीस्पून आपण तेल घातलेलं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये तेल अजिबात आपलं नाहीये, त्यामुळे हा ढोकळा अतिशय उत्तम झालेला आहे. तर मंडळी हे बघा ढोकळा इथे एवढा फ्लफी हा ढोकळा झालेला आहे. जाळीदार हा ढोकळा झालेला आहे. हेल्दी आणि जाळीदार ढोकळा या पद्धतीने करून बघा. आतमध्ये बघा एकदम छान जाळी या ढोकळ्याला पडलेली आहे. तर तूर डाळीचा ढोकळा नक्की करून बघा. मार्केटमध्ये तुम्हाला चणा डाळीचा ढोकळा जरूर मिळेल, पण तूर डाळीचा बनवलेला ढोकळा मिळणार नाही. तर पौष्टिक हा पदार्थ घरी तुम्ही नक्कीच करून खाऊ शकता, कारण तूर डाळीपासून बनवलेले पदार्थ आपण आवडीने खातोच. बरेच जणांना वरण खायचं नसतं, तर ह्या पद्धतीने नक्की ढोकळा करून बघा. तर मंडळी तूर डाळीचा ढोकळा या पद्धतीने नक्की करून बघा. ढोकळा तुम्हाला सुद्धा आवडल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या चटणी बरोबर हा ढोकळा अतिशय उत्तम लागतो. तर नक्की करून बघा. जाळीदार ढोकळा. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा. रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.